हॅलो अँड नमस्कार, वेलकम बॅक टू लोकमत सखी. तर येस, आज तुम्ही मला लाईव्ह पाहताय. खरं तर ह्याच्या आधी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये आम्ही शूट करतो, मग ते व्हिडिओज अपलोड करतो, मग तुम्ही ते व्हिडिओज बघता, मग कमेंट करता, अशी सगळी एक प्रोसेस सुरू असते. पण आज मात्र मी तुम्हाला लाईव्ह सगळं दाखवणार आहे. येस, शॉपिंग की गलियों में हा नवीन सेगमेंट लोकमत सखीने लॉन्च केला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मुंबईतले आणि इतर ठिकाणचे जे स्पेशल आणि फेमस गल्ली भोळे आहेत ना, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. येस, सो आजच्या सेगमेंटमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे, तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत प्लाझा सिनेमा, म्हणजेच दादरच्या अपोजिट साईडला आहे स्टार मॉल. म्हणजे प्लाझा सिनेमाच्या अपोजिटला आहे स्टार मॉल. स्टार मॉलला लागून जी लेन आहे त्याच्यामध्ये आपण ती हाफ लेनच कव्हर करणार आहोत, कारण की बऱ्याच लोकांना माहिती आहे इकडनं ती लेन सुरू झाली की ती पुढपर्यंत जाते आणि खूप लांबपर्यंत जाते. त्यामुळे आपण तेवढं लांब न जाता मी तुम्हाला हाफ वेज दाखवणार आहे, आणि मग जेव्हा नेक्स्ट लाईव्ह असेल तेव्हा तुम्हाला कंटिन्युटी दिसेलच. तर चला आपण जाऊयात. आणि मेन म्हणजे पहिलं लाईव्ह आहे, सो त्यामुळे तुम्हीही समजून घ्या आणि मीही तुमच्या सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर चला आपण सुरू करूयात. कम जॉईन मी. सो काय काय मिळतं साधारण या लेनमध्ये ते मी तुम्हाला दाखवते. सो बेसिकली मला खूप कमेंट असतात की मी चिकनकारी कुर्तीज कुठून घेते. सो इथे एक स्टॉल आहे, तर या साईडला या लेनमध्ये एक स्टॉल आहे. तुम्हाला संस्कृती दुकान दिसत असेल, त्या लेनमध्ये पुढे जाऊन एक दुकान आहे. तिकडनं मी मोस्टली माझ्या चिकनकारी कुर्तीजची खरेदी करते आणि खूप अफलातून क्वालिटी असते. ऑफकोर्स ते थोडेसे कॉस्टली असतात, पण स्टील ते पैसा वसूल असणं गरजेचं आहे. आपण पुन्हा पुन्हा ते यूज करणं गरजेचं आहे. सो ही जेव्हा लेन तुम्ही सुरू करता तेव्हा लेन सुरू झाल्यानंतर इथे तुम्हाला राईट हँड साईडला असे सुंदर हेअर बँड, हेअर क्लिप्स ह्याचा सगळा स्टॉल दिसेल. आणि इथे सॉफ्ट टॉईज पण आहेत, हे क्यूट वाटत आहेत. हॅलो, हाय. आज कुठला सेगमेंट? आज लाईव्ह करते मी, सो तुम्ही फेसबुकवरती लाईव्ह दिसताय. थँक्यू थँक्यू सो मच मॅम. वाह, हे किती गोंडस आहे. हे कितीला आहे? कितने का ये? 300. कुछ कम नहीं होगा? फिक्स्ड है क्या? नहीं ना, कमी होईल. ए वाह, पेंग्विन वगैरे पण मस्त दिसत आहे. शार्क आहे तिकडे, हे पेंग्विन आहे छोटूसं, सुंदर वाटतंय. हो येस मॅम, येस. ऐश्वर्या, यू आर देअर लाईव्ह ऑन आवर फेसबुक पेज ॲज वेल. आय एम गोईंग लाईव्ह. खूप छान आहे तुमचं, म्हणजे मी फॉलो करते तुमच्या. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. माझ्या बाकीच्या पण सगळ्या मैत्रिणी, म्हणजे ज्या माझ्या प्रोड्युसर्स आहेत ते पण तो व्हिडिओ पाहतायत, तर त्यांना फक्त एकदा हाय करून द्या. थँक्यू मॅम, थँक्यू. हो 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 हो, फेसबुकला लाईव्ह चालू आहे सर. फोटो काढायचे, इथूनच सेल्फी घेऊ का? सेल्फी माझा. ओके ओके. सो असेच मला दादरमध्ये खूप लोक ओळखतात, सो त्यामुळे त्यातले हे काही आपले सखी, लोकमत सखीचे फॉलोअर्स आहेत. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. इट वॉज नाईस मीटिंग यू. सो खूप कमेंट यायला सुरुवात झाली आहे. दर्शना असं यांनी कमेंट केलं, येस इट्स अ फन टू शॉप इन दिस एरिया. मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात. रेश्मा, थँक्यू सो मच. मी सध्या आहे दादर वेस्टमध्ये, प्लाझाच्या अपोजिटला स्टार मॉल आहे तिकडे, आणि इथे सुंदर असे तुम्हाला इयरिंग्स दिसणार आहेत. आणि वेडिंग सीझन असेल किंवा कधीही, तर हे तुम्ही नक्कीच युटिलाइज करू शकता. हे बघा, हे वेस्टर्न आउटफिट्स वरती घालण्यासारखे. काय रेंज है? स्टार्टिंग रेंज क्या आपके यहाँ पे? स्टार्टिंग है 350 तक है. 150 स्टार्टिंग, 350 तक जाएगा. ओके. और ये अच्छा, ह्यातले कोणतेही घेतले तरी 100ला देणार तुम्ही? वा वा. सो बघा, वेस्टर्न इयरिंग्स पासून ते अगदी तुम्हाला पारंपरिक इयरिंग्स हे तुम्हाला 100 रुपयात मिळणार आहेत. त्यासोबत छोटे स्टड जे म्हणतो आपण, तेही इथे बरंचसं कलेक्शन ठेवलंय. सो बऱ्याचदा काय होतं, आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला असं दाखवतो की एकच स्टॉल करतोय कव्हर, किंवा एका दुकानात जाऊन आम्ही खरेदी करतोय, पण या लाईव्हच्या माध्यमाने आम्ही तुम्हाला त्या पर्टिक्युलर लेनमध्ये काय काय मिळतं आणि काय काय रेंजमध्ये मिळतं हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बेसिकली. आणि मला फन वाटतंय खूप. वा, सो फोन कव्हर्स पण आहेत. ओ नाईस. सो हे फोनच्या मागे जे होल्डर्स असतात ना, ते पण आहे तिकडे. हे टॉम अँड जेरीवालं पण आहे. ओके. सो रोहिता कांबळे यांनी कमेंट केले, तू आधीच सांगितलं असतंस तर आले असते मी पण. तुझे व्हिडिओ खूप छान असतात, मीही दादरची. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि येस, यापुढे कधीही आम्ही लाईव्ह येऊ तेव्हा आम्ही त्याच्या आधी तुम्हाला नोटिफाय करण्याचा प्रयत्न करू, सो दॅट तुम्हीही येऊ शकता. सो इथे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स पण आहेत. अगेन इयरिंग्स,
सो ऐन वेळेला माझ्यासोबत ना हे बऱ्याचदा होतं की मी कुठल्याही फंक्शनला जात असते आणि कधीतरी कानातले तुटतात किंवा काय होतं, तर त्यामुळे ना माझं असं ठराविक आहे की मी कुठेही ट्रॅव्हल करताना असं मी विचार करून जाते की त्या एरियामध्ये मला काय काय मिळू शकतं, सो दॅट जर कानातलं तुटलंय वगैरे तर मला नवीन कुठे घेता येईल. सो हे मोस्टली माझ्यासोबत हे दादरमध्येच दोनदा घडलंय, म्हणजे कानातले ऐन वेळेस ट्रेनमध्ये तुटलेत, तर मी दादरला येऊन मग ते कानातले घालून मग मी फंक्शन्सला गेली. सो असं माझ्यासोबत घडलंय. वाव, इथे कुर्ते पण आहेत, छान वाटतात. हे बॅगचं दुकान आहे, हे मी आजवर शूट केलेलं नाहीये पण हे आजच्या लाईव्हमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतंय. सगळे ट्रेंडी ऑप्शन्स आहेत. हे काहीतरी भारी दिसतंय. हे कितीला आहे? 300. अच्छा, ह्याच्यावरती हे असं लावण्यात आलंय. ओके. आणि हे असे कितीला आहेत? 350. तुमच्याकडे स्टार्टिंग रेंज काय जाते तरी? स्टार्टिंग काय आहे? 300. ओके. और ये कितने का है? क्यूट है. 150. सुंदर आहे. सो मला ना बऱ्याचदा असं असतं की मला खूप लोक सांगतात तू शॉपिंग चॅलेंज करतेस तर तू कधी चॅलेंजेस घेणार, तर येस, मी लवकरच चॅलेंजेस घेणार आहे. आणि मला असं वाटतं, म्हणजे मी तुम्हाला एक छोटीशी टिप देते की जेव्हा मी लाईव्ह येईन तेव्हा तुम्ही मला कमेंट थ्रू चॅलेंजेस द्या काही पर्टिक्युलर. आपण ते कम्प्लीट होत आहेत की नाही, लेट्स चेक. मजा येणार आहे म्हणजे ह्या लाईव्ह सेगमेंटमध्ये. माझ्या फोनचे कवर म्हणजे मोस्टली ह्या दुकानाचं आणि पुढच्या दुकानाच्या इथून मी मोस्टली माझे फोनचे कवर्स घेतलेले आहेत. अगेन साडीचे कवर. स्टार्टिंग रेंज काय आहे साडीच्या कवरची? स्टार्टिंग रेंज काय आहे ह्याची? पिंक वालं हे क्वालिटी छान वाटते. काय रेंज आहे ह्याची? 150. जास्त घेतले तर तुम्ही कमी करणार ना? सो हळदी कुंकवाला वाण म्हणून जर तुम्हाला काही युजफुल द्यायचं असेल. अच्छा, डबल कोटिंग आहे याला. ओके. सो तुम्हाला असं काही द्यायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. सुंदर आहे हे. त्याचसोबत त्यांच्याकडे ट्रान्सपरंट कवर्स पण आहेत, इयरिंग्ज आहेत. कुंदन आणि पर्लचे सध्या खूप ट्रेंड सुरू आहे, तर त्याचे तिथे दिसत आहेत इयरिंग्स. प्लाझो पॅन्ट. आपण ह्याची क्वालिटी चेक करूयात का? थोडं पातळ आहे बट आय थिंक हे वॉश केल्यानंतर भरेल. हां, ह्याची क्वालिटी जरा चांगली वाटते. थोडे जाड आणि सॉफ्ट हे पुढचे आहेत. हे थोडं. दादा, काय स्टार्टिंग रेंज आहे प्लाझोची? हे पॅन्ट्स आहेत रेग्युलर यूज, ते लेगिन्स म्हणून पण वापरू शकता. काय प्राइस आहे ह्याची? 200 का? और ये ऐसे पैंट्स का 200 का आहे. ओके. सो इथे ना आणखीन एक खूप चांगली गोष्ट काय आहे, इथे आलात आणि तुम्हाला भूक लागली असेल, खादाडगिरी करायची असेल, तर हे बघा माझ्या इथे आहे स्टार मॉल. सो इथे आतमध्ये जाऊन पण तुम्ही बरंच एक्सप्लोअर करू शकता. ओके. आशा यांनी कमेंट केलंय, मी पण तुझे व्हिडिओ तू खूप स्वस्तात भेटेल अशा वस्तू व्हिडिओमध्ये दाखवत असतेस, ग्रेट काम करतेस, तुझ्यामुळे कुठे चांगली वस्तू मिळते हे आम्हाला कळतंय. सो थँक्यू ऐश्वर्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बिंग अ व्हेरी ॲक्टिव्ह व्ह्युअर ऑफ आवर चॅनल. मस्त. लहान मुलांसाठी जर आउटफिट्स हे बघा, अशी सगळी खरेदी आणि अशी मस्ती चालू असते इथे स्ट्रीटवरती. सो हे भारी वाटतं. दादरमध्ये वाईब्स वेगळे आहेत खरं तर खरेदीचे. सो या लेनमध्ये मोस्टली तुम्हाला फोन कवर्स, कानातले हे जास्त पाहायला मिळतील, ज्वेलरी जास्त पाहायला मिळेल. आणि जर तुम्हाला हेवी काही खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं टुवर्ड्स नक्षत्र मॉल चालत जावं लागतं. सो तिथे तुम्हाला बाकीची खरेदी करता येऊ शकते. पुण्यामध्ये कुठे मिळेल? थँक्स. अच्छा, पुण्यातले व्हिडिओज आम्ही लवकरच करण्याचा प्रयत्न करू. ओके. रुहिता यांनी कमेंट केलंय, क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर, कुलाबा मार्केट हे सुद्धा ऑप्शन्स प्लीज दाखव, कॉज खूप लोकांना शॉपिंग कुठे करायची हे माहीत नाही. ओके, डन. नेक्स्ट लाईव्ह आम्ही त्याच्यामध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करू. तुम्ही आजवर मला कायम व्हिडिओजच्या माध्यमातून नेहमी असं पाहिलं आहे की मी व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आपल्याला बोलताच येत नाही ना, व्हिडिओ तो अपलोड झालेला असतो. तुम्ही तो व्हिडिओ जो अपलोड केला आहे त्यातनं तो व्हिडिओ बघून मग तुम्ही कमेंट करता, मग मला वेळ मिळेल तसं मी कमेंट्स गो थ्रू करते आणि रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते. पण आज मात्र आपण लाईव्ह चर्चा करतोय. तुम्हाला कसं वाटतं हे सगळं कमेंट करून मला नक्की सांगा. ग्रेट. हे टायडाय आणि चिकनकारी आहे ना? काय प्राइस आहे याची? 200. कोई भी लेंगे 200? अच्छा, कुछ है 250 वाले.
वा मस्त. मला खूप विचारलं जातं माझ्या आउटफिट्सबद्दल की मी माझे कपडे किंवा चिकनकारी वगैरे कुठून घेते किंवा काय काय करते. तर मग त्यामुळे मी तुम्हाला मगाशी सांगितलं एक दुकान, अजून दादरमध्ये पुढे आणखीन एक स्ट्रीटवरती चिकनकारी कुर्ता विकणारा दादा आहे, त्याच्याकडनं सुद्धा मी घेते. सो असं नाही आहे की गरजेचं आहे की तुम्ही कुठल्या तरी मोठ्याच ठिकाणी जाऊन महागातलं सगळं घेताय. नाही, असे स्ट्रीटवाले कपडे तुम्हाला यूज करता आले पाहिजेत, ते महत्त्वाचं आहे. ओके, अजूनही कमेंट आहेत पुण्यातील. ओ येस, आम्ही पुण्यात नक्कीच असे लाईव्ह करण्याचा प्रयत्न करू. अजून बरेच कमेंट आहेत. आज शॉपिंगला कुठे आहेस हर्षा यांनी विचारले. मी आज आहे दादरमध्ये, पण मी आज तुम्हाला लाईव्ह मी कुठे काय करते ते दाखवण्याचा प्रयत्न करते. ओके, पूजा देशमुख, मी तुमचे सगळे व्हिडिओ बघत असते. थँक्यू सो मच. तुमचे खूप छान छान कमेंट्स येत आहेत. नाशिकला हो, नाशिकला सुद्धा लवकरच लाईव्ह करण्याचा माझा प्रयत्न असेल. सो हे रेग्युलर यूजचे गाऊनचं पण इथे ऑप्शन आहे. आणि ऑफकोर्स हे गाऊन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. काही जणांना अगदी सॉफ्ट मटेरियल, काहींना एकदमच कॉटन, जयपुरी कॉटनमधले गाऊन्स अपेक्षित असतात, तर त्याच्यामध्येही तुम्ही घेऊ शकता. ओके, मला सगळ्यांना एक गंमत दाखवायची आहे. ही जी बॅग मी सध्या यूज करते, ही बॅग मी पण इकडनंच घेतलेली आहे. हॅलो, कसे आहात तुम्ही? सो आपण ह्यांच्याकडनं ही बॅग मी खूप महिने झाले वापरते आणि त्यांच्याकडे असे उत्तम बॅग्सचे कलेक्शन्स असतात. सो सी दिस. ओ, हे नवीन आलंय का? काय प्राइस आहे याची? 350. वा, मस्त ना. ह्याच्यामध्ये बघा, हे अजून पण हे असे ऑप्शन झाले त्यांच्याकडे. हा एक वेगळा व्हिडिओ मी केलाय की मुंबईमध्ये असे बॅग्स कुठे मिळतील. काय म्हणताय? ही नवीन आहे का? वा. सो ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ वेगळा केलेला आहे मी की असे बॅग्स कुठे मिळतील. तर ह्या दादांकडेच तसे बॅग्स अवेलेबल आहेत. ओ नाईस, पण छान वाटतेय. मला ना खूप लोक पण असं विचारतात की अगं तू एवढं शॉपिंग करतेस, तुझी इच्छा नाही होत का गोष्टी खरेदी करण्याची? पण अंटिल अँड अनलेस मी त्या वस्तूला, अक्षरशः ती वस्तू जेव्हा मला सांगेल समोरून की बास आता मला वापरणं बंद कर, तोपर्यंत मी ती वस्तू वापरत असते. सो आता जेव्हा मला ही बॅग असे इंटिमेशन्स देईल की ऐश्वर्या बास आता तुला नवीन बॅग घ्यायची गरज नाही, तेव्हा मी नवीन बॅग घेणार आहे. मस्त छान आहे. तो ती बॅग दाखव ना छोटी. हा, ती मस्त वाटते ती. अरे वा, ही नवीन आली आहे का? मस्त. जरी वर्क ना. कितीला जाते ही? 200ला. सो बघा, अगेन मकर संक्रांतीच्या आधी आपण हा लाईव्ह करतोय. सो काही युनिक बॅग द्यायची इच्छा असेल तर असं कम्प्लीट वर्कवाली बॅग तुम्ही देऊ शकता. सो ह्यांचं जर दुकान आपल्याला बघायचं झालं तर कसं, कुठे यावं लागेल? तर हे बघा, स्टार मॉल असं इथे लिहिलेलं आहे. त्याच्या अगदी खालती भारत मेडिको आहे, संस्कार आहे. त्याच्या अगदी अपोजिटला दादा हे स्टॉल रन करतात आणि ह्यांच्याकडे उत्तम प्रतीचे बॅग्स अवेलेबल आहेत. म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की ही बॅग, ह्याच्यामध्ये माझा खूप पसारा राहतो. म्हणजे मला सवय आहे बाहेर पडत असताना खूप वस्तू घेऊन फिरायची. म्हणजे पाण्याची बॉटल तर असतेच, फोन, त्यानंतर त्याचं चार्जर आणि वॉलेट, ह्या महत्त्वाच्या वस्तू आहेत. मेकअपचं पण सामान थोडंफार ठेवते. त्याच्या व्यतिरिक्त पण माझ्याकडे एक्स्ट्राचे बॅग्स वगैरे ठेवलेले असतात की ट्रेनमधनं वगैरे जाताना काही मिळालं तर पटकन घेऊन त्या बॅगमध्ये कॅरी करता येईल असं. काय म्हणताय? अच्छा, तुम्ही होलसेलमध्ये पण देता? सी, ते होलसेलमध्ये पण देतात. सो संक्रांतीला वाणाचं ऑप्शन जर द्यायचा विचार करता तर ते होलसेलचे रेट्स कमी असतील ना. पण सो सी, होलसेलचे रेट्स ते कमी करणार क्वांटिटीवरती ना. चलो ग्रेट. ही बॅग बघा अजून वापरते मी. खूप लोक विचारतात कुठून घेतली म्हणून. चलो ग्रेट. देवांचे मूर्तीचे दुकान दाखवले होते लोकमत भक्ती माध्यमातून, पण फोन नंबर नाही दिला ऑनलाईनसाठी. तो ओके. सो त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ॲड्रेस चेक करू शकता. आणि त्याचसोबत आमच्याही चॅनलवर जेव्हा नंबर्स प्रोव्हाइड केलेले नसतात तेव्हा एक छोटीशी टिप आहे, तुम्ही फक्त लोकेशन आजूबाजूचं नीट त्या व्हिडिओमध्ये बघा, मग तुम्हाला इझिली कळेल की तुम्हाला कुठे खरेदीला यायचं आहे. सो आता आपण आहोत श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह. आणि मला सांगायला आवडेल की जेव्हा जेव्हा मी या लेनमध्ये शूट करते तेव्हा ना इथे हे पाणीपुरी खूप छान असते यांच्याकडची. सो मी पाणीपुरी नक्की खाते. ग्रेट. सो कॉस्मेटिक्सचे अगेन इथे प्रोडक्ट्स आहेत. थँक्यू ताई, तुझ्यामुळे मला हे मिळालं. काय हे मी ना डब्बे घेतले त्यात. अच्छा, ओ काकांकडनं. येस, माझ्या आईनं मला
तुझं सगळं स्क्रीनशॉट करून व्हिडिओ करून पाठवला. हळदी कुंकाचा वाण. ग्रेट ग्रेट. काकूंना माझ्याकडनं हॅलो सांगा. चला आपण अजून पुढे जाऊयात. तुम्ही हैदराबादला पण या शॉपिंगसाठी. पूजा देशमुख. वा वा, अशा वेगवेगळ्या लोकेशनला तुम्ही मला बोलवत असाल तर मी आवर्जून यायला तयार आहे. फक्त तुमचं प्रेम आमच्या व्हिडिओवर असेच राहू द्या. ग्रेट. इथे कुर्ता मस्त आहे यांच्याकडे. हा फ्रॉक टाईप आहे का? हा फ्रॉक टाईप आहे. अच्छा कट आहे त्याला. कितीला आहे हे? 250. मला वाटलं ते फ्रॉक टाईप आहे. ये वाला बताओ. हा येल्लो मस्त. सो हळदीला वगैरे जायला प्लॅन करत असाल तर मस्त. अच्छा डबल एक्सेलच दिले त्यांनी माझ्या हातात. सो मी एक टिप दिली होती माझ्या शॉपिंग व्हिडिओमध्ये. मी शॉपिंग व्हिडिओमध्ये एक अशी टिप दिली होती की जेव्हा केव्हा कपडे घेता तेव्हा एक साईज मोठी घ्यावी सो दॅट श्रिंक होत असेल तरी. बिकॉज कपड्याला बघून बऱ्याचदा कळत नाही आपल्याला की ते श्रिंक होणाऱ्यातलं आहे की नाही होणार आहे. सो त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा एक साईज मोठी घ्या जेणेकरून वॉश केल्यानंतर श्रिंक झालं तरी ते तुम्हाला फिटिंगला व्यवस्थित बसेल. छान वाटतंय ते येल्लोमध्ये. चला अजून पुढे जाऊयात. हो ही बॅग छान आहे. कॅनव्हास बॅग आहे ना ही? काय प्राइस आहे ह्याची? 200 रुपयात. आणि ती मोठी आहे तिथे ती. वा. सो अशा कॅनव्हास बॅग्स खूप गरजेचे असतात आपल्याला. आणि असे तुम्ही वाणाला गिफ्ट म्हणून जेव्हा देता काही वस्तू तेव्हा अशा बॅग्समध्ये द्या. ते अजून थोडं रॉयल दिसतं. चला अजून पुढे जाऊयात. इथे काय आहे? हे कानातलेच आहेत. अच्छा हा स्टॉल फक्त कानातल्यासाठी आहे. ओके. सो छोटे ऑक्सिडाईज पण आहेत. ते बघू कितीला आहे हे? 100 रुपयाला. वा हे पण खूप छान आहे. प्रिटी दिसतंय. हे जे मी आत्ता आउटफिट घातलंय त्याच्यावरती खूप सुंदर जाईल. मस्त. सो ते 100 रुपयाला आहे. अजून आपण पुढे जाऊयात. अरे वा ह्या जुतीचा खूप ट्रेंड आलाय. अशा पद्धतीचे जे जुती आहेत ना हे आधी पण खूप यूज केले जात होते पण ते आत्ता पण परत ट्रेंड आलाय त्याचा. अजून आपण पुढे जाऊयात. लेट्स सी काय. खूप लोकांचे कमेंट येत आहेत कुठे आहे मी सध्या. तर मी सध्या आहे दादर वेस्टमध्ये प्लाझा सिनेमाच्या अपोजिटला. स्टार मॉलची लेन आपण सध्या एक्सप्लोअर करतोय. अरे वा लहान मुलींचे हे फ्रॉक किती छान आहेत. इथे खूप छान फ्रॉक्स आहेत. काय प्राइस आहे दादा ह्याची? हे वाला 550. ओके. आणि ते शेजारचं आहे त्याला बॅग पण आहे ना ती? कितीला आहे ते? 450 पर्यंत. 450 पर्यंत. बरं खूप लोक मला विचारत आहे की कुठे शॉपिंग करत आहेस. तर मी आता आहे दादर वेस्टमध्ये प्लाझा सिनेमाच्या अपोजिटची लेन सध्या एक्सप्लोअर करते. इथे आय थिंक काहीतरी काम सुरू आहे त्यामुळे इथे या साईडला दुकानं त्यांनी फार कमी लावलेत. त्यामुळे आपण ह्याच साईडचे लेन थोडे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. इथे बॅग खूप छान दिसते ती. ओ नाईस. हा मस्त आहे. कितीला आहे ही? कितीला आहे? 200. हे जूटवालं मटेरियल आहे का? कसं कापड नाही आहे हे काहीतरी वेगळं आहे. मस्त. आणि हे कापडमध्ये हे 200. बरं. आणि हे इथे ठेवलेत हे? अच्छा तुमच्याकडे कोणतेही घेतलं तरी 200. आणि हे छोटे साईज 100 वाली बघू. सो वाणाला पण तुम्हाला जर अशी काही बॅग वगैरे द्यायची असेल तर हे घेऊ शकता. मस्त. समोर तुम्हाला अशा पद्धतीची डिझाईन 2 खण आणि मागच्या बाजूला एक छोटासा कप्पा असं सुद्धा मिळेल तुम्हाला. सुंदर. अच्छा ही मोठी आहे कितीला आहे? 200. ही पण 200ला. वा. ॲक्च्युली हे जूट मटेरियल हे कापड नाही आहे. खूप सुंदर वाटते. आणि त्याच्यातलं पण कलेक्शन त्यांनी इथे ठेवलं आहे. मस्त कलेक्शन आहे यांच्याकडे. हा हे बघू. हे पण कितीला? 200. सो तुमचा बजेट वाणासाठी 200-250 असेल तर मग तुम्ही नक्की घेऊ शकता. हे जास्त घेतले तर तुम्ही कमी करणार का? अच्छा 180 लास्ट दे सकते हो. बरं हे ऑफकोर्स तुमच्यावर आहे. मला खूप लोक विचारतात की तू लोकांना बार्गेन करायला लावतेस पण तू बार्गेन करतेस की नाही. तर येस मी खूप बार्गेन करते. आणि त्यामुळे आय थिंक मला म्हणून ना मी दुकानातनं बाहेर निघताना कधीच असं नाही म्हणत की नाव ते खूप महाग आहे. मी नेहमी असं म्हणते की लास्ट तुम्ही फायनल कितीला देणार ते सांगा.
मग मी ती वस्तू मग मी बार्गेन करायला सुरू करते. सो तसं असतं. ओके, खूप लोक छान ॲक्टिव्ह आहेत. मला खूप बरं वाटतंय की पहिलं लाईव्ह करतोय आपण. शॉपिंग की गलियो में हा आमचा नवीन सेगमेंट आहे लोकमत सखीवरचा आणि त्या लाईव्हमध्ये तुम्ही सगळे एवढे ॲक्टिव्ह आहात. मला खूप बरं वाटतं ते बघून. सो वेस्टर्न ड्रेसेस किंवा तर साड्या असतात ना त्याच्यावरती तुम्ही असे बेल्ट स्टाईल करू शकता. हे खूप सुंदर आहे. काय प्राइस आहे ह्याची? 100ला विकता? बर. सो मी तुम्हाला एखाद दोन सो हे बघा असे काही जे साडीचे बेल्ट असतात मी तुम्हाला दाखवते. वेट. सो सी हे असे काही बेल्ट्स आहेत. सो तेही तुम्हाला ह्यांच्याकडे मिळतील. असे टाइप पण आहे आमच्याकडे. आहे. कितीला मिळणार हे? राऊंड वाले ना. हां, 200 पर्यंत. 200 पर्यंत विकता तुम्ही? बरं. तुम्हाला पाहिजे असेल तर कमी मध्ये भेटणार. बरं. आणि हे कितीला आहेत? 100. 100. अच्छा, हे जे ठेवलेत. आणि हे वेस्टर्न ड्रेसेस वरती घालायला हे पण 100ला आहे. हे 150ला आहे. असे टाइप भरपूर पॅटर्न त्याच्यात. कसं आहे जरा सुमारी माल कमी हे आहे ना. असा टाइप पॅटर्न आहे. ओ नाही. सो हा बेल्ट खूप सुंदर आहे. एक काढा बघ बरं त्यात ना. हे 150ला विकतात. हे 150ला आहे. बऱ्यापैकी स्ट्रेचेबल आहे ना. हा, कोणाला येतात 3 साईज. सुंदर. हे कितीला? 150ला. बरं. सुंदर साईज पण आहेत वेगवेगळे. आणि हे ना खूप सध्या ट्रेंड करतायत. हे असे सगळे आपण जे आउटफिट्स घालतो म्हणजे साडी असेल, घागरा असेल किंवा वन पीसेस असतील जे असे एकदम लूज आहेत त्याला पण फिटिंगसाठी हे बेस्ट ऑप्शन असतात खरं तर. आणि खूप स्टायलिश लुक येतो ह्याने. 3 कलर त्याच्यात 3 कलर. अच्छा, ह्याच्यामध्ये कलर्स पण मिळणार का? किती कलर्स असतात साधारण? 3 कलर्स. हे ब्लॅक आणि व्हाईट घेतलं तर त्याच्यात का? ब्लॅक, व्हाईट आणि ब्राऊन. ब्लॅक, व्हाईट आणि ब्राऊन असे कलर्स. बरोबर. घेऊ शकतो एक असं नाही की एक घेतला 3 घ्यावं लागेल. सेपरेट. अच्छा, मिळेल ना. ड्रेस असेल मॅचिंग. हे कितीला आहे? आणि 100ला. आणि बाकीचे जे बेल्ट्स आहेत ते असे आहेत ना 150, 200, लेदर 350. हे बघा 150, 200, 350. ओके. मध्ये बाहेर नाही. हे बघा असं आहे पक्कल आहे. हे पण 100ला असतं. अच्छा, हे पण असे 100ला आहेत. गरज नसते. अच्छा, हा बरोबर. ह्याला होल्सची गरज नसते. नाईस, मस्त. सो या स्टॉलला व्हिजिट करू शकता. आता हा स्टॉल नेमका आहे कुठे कसं सांगायचं? हां, स्टँडर्ड चार्टर्डचं ATM आहे तिथे आहे हे. ओके, चला अजून पुढे जाऊयात. अरे वा, मी जो व्हिडिओ केला आणि ज्या व्हिडिओवरती तुम्ही भरभरून प्रेम दिलं आम्हाला दाखवते त्या काकांकडे. हॅलो, नमस्कार. मी मस्त असो. तुम्ही लाईव्ह दिसताय सखीवर. न्यूज वाले पण आलेले. हां, बरं आहे. मस्त. सो ह्यांच्याकडे तुम्हाला वाणाचे सगळे ऑप्शन्स दिसतील. आणि हे सगळं व्हिडिओमध्ये मी दाखवलं आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलाय, कमाल रिस्पॉन्स दिलाय. आणि मी सुद्धा ह्यांच्याकडे बरेचसे आयटम्स घेत असते, नो डाऊट. आज जास्त नाही लावलंय का प्रोडक्ट्स? लिमिटेड. वा, मस्त. चला भेटू नंतर. बाय बाय. काही नको आता मला. चला अजून पुढे जाऊयात आपण आणि थोडं पुढे एक्सप्लोर करूयात. सो इथे कुर्ता आहे वाटतं. हे काय आहे? छोट्या मुलांचे सदर आहेत काय? मोठ्यांचे बघू एक ओपन करून. हे खादीमध्ये ना? ओहो, वर्षाचे 12ही महिने तुमच्याकडे अवेलेबल आहे. काय रेट जातं ह्याचं? 350. मस्त. आणि ह्याचं साईज काय काय मिळतं? 36 पासून 52 पर्यंत साईज. 36 पासून 52 पर्यंत. मस्त. कलर ऑप्शन्स पण आहेत ह्याच्यामध्ये. बरेच कलर आहेत. सुंदर, मस्त. ह्याच्याकडे बाकी पण कुर्त्यांचं ऑप्शन्स आहेत. सो दादर इज व्हेरी वेल नोन फॉर ट्रेडिशनल वेअर बेसिकली. सो इथे आला तर तुम्हाला लग्नाची, दिवाळीची, होळीची, परत त्यानंतर इतर कोणत्याही सणाची उत्तम खरेदी तुम्हाला दादरमध्ये करायला मिळते. सो त्यामुळे कुठेही कधी असा विचार करत असाल की ट्रेडिशनल वेअरची खरेदी कुठे करायला जायचं, तर जसे वेस्टर्नचे मार्केट्स असतात, जसं बँड्रा आहे, क्रॉफर्ड, कोलाबा कॉजवे आहे, तर तसंच तुम्हाला जर ट्रेडिशनल वस्तूंची खरेदी करायची आहे, कपड्यांची, चपलांची, बॅग्सची, तर मग दादर ऑल द वे बेस्ट. त्याचसोबत रेग्युलर यूजसाठीचे रुमाल तेही तुम्हाला इथे मिळतात. मला खूप लोक कमेंटमध्ये विचारत आहेत की मी कुठे आहे एक्झॅक्टली आता, मुंबईत की पुण्यात. तर मी मुंबईत आहे सध्या. आणि मुंबईतलं
ओके, कुठल्या भागात भेटेल? ओके, मग खूप कमेंट, सॉरी मी मिस आउट करून टाकलेत. पण हां, स्वाती गुजर, हाय, आय एम वॉचिंग फ्रॉम चिपळूण. हॅलो. ओके, दादर खूपच छान आहे शॉपिंगसाठी. अल्पना, आय अग्री टू इट. हॅलो, कैसे हो? तर ह्यांच्याकडचं स्वेटशर्टचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं होतं आणि तोही कमाल आहे. मी स्वतः त्यांच्याकडनं 2 ते 3 स्वेटशर्ट्स घेतले जे ॲक्च्युअलमध्ये रात्री झोपताना वगैरे पण यूज केले जाऊ शकत आहेत असे आहेत. वा, हे पण छान वाटतात. सो हे बघा, सध्या ना जे नवीन पॅटर्न तुम्ही कोणत्याही सिरियलमध्ये पाहता किंवा इतर कुठेही पाहता, हे असे सगळे पॅटर्न्स तुम्हाला एका ठिकाणी जर बघायचं असतील तर दादर इज द बेस्ट ऑप्शन. तुम्ही येऊन इथे पाहू शकता. त्याचसोबत इथे बबन पवार काका आहेत, त्यांचं सदऱ्यांचं दुकान आहे. सो इथे पण तुम्ही उत्तम प्रतीचे कुर्ते वगैरे पाहू शकता. आत्ता गर्दी आहे खरी तर त्यांच्याकडे. वा, सो ही अख्खी लेन आपण एक्सप्लोअर केली. अजूनही पुढे खूप मोठी लेन आहे, पण ती लेन आपण नंतर कधीतरी एक्सप्लोअर करणार आहोत. सो आजची जी लेन आपण एक्सप्लोअर केली ती कुठे होती एक्झॅक्टली? तर प्लाझा सिनेमा आहे, हे बघा माझ्या मागे. त्याच्या अपोजिटला स्टार मॉल, सगळ्यांना इझिली तो लँडमार्क सापडू शकतो अशातला आहे. स्टार मॉलला उतरलात ना तर ती अख्खी लेन मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवली की या लेनवरती तुम्हाला काय काय मिळतं आणि किती रेट्समध्ये किंवा कसं काय. आणि त्याचसोबत मी लाईव्ह तुमच्याशी गप्पा मारण्याचाही प्रयत्न केला आहे. माझा प्रयत्न होता की मी खूप सारे कमेंट्स वाचावेत आणि गोथ्रू करावेत, पण आय थिंक मी बरेचसे कमेंट मिस आउट केलेत. बट नेक्स्ट टाईम मी पक्का सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देणार आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढे सगळे ॲक्टिव्हली लाईव्ह आहात माझ्यासोबत आणि तुम्ही आमच्या व्हिडिओजला इतका छान प्रतिसाद देत आहे. सो शॉपिंग की गलियों मेचा पहिला लाईव्ह कम्स टू ॲन एंड. थँक्यू सो मच फॉर बिईंग सो ॲक्टिव्ह आणि हा लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच अमेझिंग लाईव्ह आणि इतर सगळ्या सेगमेंटसाठी पाहत राहा लोकमत.